सर्व विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, गणिताच्या पुन्हा एका नवीन PYQमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या त्यावर आधारित आपली PYQ होणार आहे. नक्कीच यामधला एक तरी प्रश्न आपल्याला आपल्या परीक्षेला येणार आहे. त्याकरता सर्वांनी लक्षपूर्वक ही जी काही आपली PYQ आहे ती सोडवायची आहे, लक्ष द्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी लिखाणसुद्धा करत चालायचं आहे. चला, पहिला प्रश्न आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो तिला निश्चितपणे कशाने भाग जातो, तर तिला निश्चित 2 भाग जातो, म्हणून ही 2ची कसोटी आहे. पर्याय क्रमांक ए 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. या ठिकाणी एक मिस्टेक आहे फक्त 7000. तर या ठिकाणी एक अंक देण्याचा बाकी आहे बघा. 7, 3 आणि 4च्या मध्ये या ठिकाणी स्टार आहे. तर 7003 आणि पुढे स्टार आहे. 7, 3 स्टार 4 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर या ठिकाणी आपल्याला कोणता अंक येईल ते बघायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, आता 3 भाग जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सर्व अंकांची बेरीज करावी लागते. मग या ठिकाणी आपण या 3 अंकाची पहिला बेरीज करून घेऊ. 7 आणि 3 10, 4 14. मग आता त्याच्यामध्ये एक जर मिळवला आपण तर या ठिकाणी 15 होतात. तर मग या ठिकाणी एक पर्याय आहे का, आहे, पर्याय क्रमांक 1. तर या ठिकाणी 15, कारण 15ला दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या ठिकाणी ती संख्या 3 विभाज्य आहे. म्हणून या ठिकाणी उत्तरच्या स्टारच्या जागी एक अंक आलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी 4ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती. मग आता 4ची कसोटी काय सांगते, शेवटचे जे 2 अंक असतात त्या शेवटच्या 2 अंकाला 4नं पूर्ण भाग गेला पाहिजे. मग या ठिकाणी बघू शकतो आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये 14ला भाग जात नाही. 36ला मात्र या ठिकाणी 4ने पूर्ण भाग जातो. 4 9 36, म्हणून 9536 या संख्येला 4नं पूर्ण भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी 9536 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, 9ची विभाज्यता कसोटी खालीलपैकी कशावर आधारित आहे. शेवटचे 2 अंक, एकक स्थानचा अंक, विषम स्थानचे अंक. तर या ठिकाणी अंकांची बेरीज करायची आहे. 3ची कसोटी आणि 9ची कसोटी बिलकुल सारखीच आहे. दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरजेला जर 9 पूर्ण भाग गेला तर ती संख्या जी आहे ती 9 विभाज्य असते, म्हणून अंकांची बेरीज हा पर्याय यासाठी योग्य आहे. पर्याय क्रमांक डी अंकाची बेरीज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, 6ने भाग जाण्यासाठी संख्येला कोणत्या 2 संख्यांनी भाग जाणे आवश्यक आहे. मग कशाने भाग गेला पाहिजे, 6ने भाग जाण्यासाठी कोणत्या 2 संख्यांनी भाग जाणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 2 आणि 3. तर लक्षात ठेवायचं 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी ही जी आहे समूळ संख्या होऊ शकतात किंवा होऊ शकतात समूळ संख्या, आहे की नाही, जोडमूळ संख्या होऊ शकत नाही. तर या लक्षात ठेवायचं आहे समूळ संख्या आहेत 2 आणि 3 आणि यांचा गुणाकार किती येतो, 6 येतो, म्हणून 2 आणि 3 पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे 2 आणि 3 जर भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने 100% भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक सी 2 आणि 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा. 8ची विभाज्यता कसोटी तपासण्यासाठी संख्येचे शेवटचे किती अंक पाहावे लागतात. लक्षात ठेवायचं 8ची आपल्याला कसोटी तपासायची तर शेवटचे 3 अंक आपल्याला तपासावे लागतील, म्हणून पर्याय क्रमांक सी 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. तर या ठिकाणी आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 आहे या अशा संख्येला 5ने भाग जातो. मग कुठं आहे 0 किंवा 5, पर्याय क्रमांक सी 890 या ठिकाणी 0 आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 890 सी. प्रश्न क्रमांक 8 बघा. 1331 या संख्येला 11ने भाग जातो का, असा प्रश्न विचारलेला आहे. 11ची कसोटी काय करायची, 4 अंक दिलेले असतात किंवा या ठिकाणी जोडीमध्ये जे अंक असतात, जर 4 अंक असतील 6 असतील तर लक्षात ठेवायचं, कारण 11ने जरी भाग देऊन बघितला तर त्याचं उत्तर निघणार आहे. परंतु या ठिकाणी जर 4 अंकी 6 अंकी संख्या असेल तर त्या ठिकाणी त्यांची जी काही वजाबाकी आहे त्यांची आता वजाबाकी कशी आली पाहिजे, तर बघा 1 आणि 3 पहिले 2 अंक आणि शेवटचे 2 अंक म्हणजे पहिला अंक आणि दुसरा अंक यांची वजाबाकी करा, किती आली, 3तून
किंवा त्याची बेरीज करूया आपण. चला बेरीज करायची अगोदर. आता 1 आणि 3ची बेरीज करा की झाली 4 आणि तिसरा अंक आणि चौथा अंक 3 अधिक 1 यांची बेरीज झाली 4 म्हणजे 4 आणि 4 म्हणजे पहिला आणि दुसऱ्या अंकाची बेरीज आणि तिसरा अंक आणि चौथ्या अंकाची बेरीज या दोन्ही जे बेरीज आहे त्या बेरजेची वजाबाकी करायची. म्हणजे पहिला आणि दुसरा त्यांची बेरीज वजा तिसरा आणि चौथा यांची बेरीज. अशा प्रकारे या ठिकाणी 1 अधिक 3 झाले 4 वजा 3 अधिक 1 झाले 4. 4तून 4 गेला 0. जर उत्तर 0 येत असेल समजून घ्यायचं त्या संख्येला 11ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी हो हे त्या या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न 9 बघा. 15ने विभाज्य असणारी संख्या कोणती? तर या ठिकाणी काय विचारले? 15ने विभाज्य. तर आता 15ने विभाज्य लक्षात ठेवायचं. या ठिकाणी 3 आणि 5 या ठिकाणी पुन्हा आपण खाली येऊया. आपण पर्याय क्रमांक सी, ज्या संख्येला 3 आणि 5 भाग जातो त्या संख्येला 15 भाग जातो. हे लक्षात ठेवायचं, हे पाठच करायचं आहे. 15ची कसोटी त्या संख्येला 3 आणि 5 भाग देऊन बघायचा. जर 3 आणि 5 भाग जात असेल तर ती संख्या 15ने विभाज्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 3 आणि 5 ने भाग जातो. हा पर्याय आपला योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊया आपण. जर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येला 10ने भाग जाईल का? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे नाही. 10ने भाग जाण्यासाठी सगळ्यात शेवटी म्हणजे एकक स्थानी 0 असणं गरजेचं अनिवार्यच आहे. 0 सोडून दुसरा कोणताही अंक असला तरी त्या ठिकाणी त्याला 10ने भाग जात नाही. म्हणून नाही हे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 जाऊया. आता या ठिकाणी 7 2 0 आणि पुढं स्टार दिलेला आहे. तर या ठिकाणी या संख्येला 4ने भाग जातो तर स्टारच्या जागी लहानात लहान अंक कोणता? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 4ने भाग जाण्यासाठी शेवटचे 2 अंक आपल्याला बघावे लागतात. मग या ठिकाणी 1 0 आहे. आता त्याच्यापुढे जर 2 दिला तर त्या ठिकाणी किती होईल? ते 0 2 होईल. त्याला भाग जातो 4ने? नाही. त्यानंतर 3 जर ठेवला तर 0 3ला पण भाग जात नाही आणि 1 जर ठेवला तरी भाग जात नाही. मग 0 ठेवायचा. सलग 2 0 आपण जर ठेवले तर त्याला 4ने भाग जातो. म्हणून स्टारच्या जागी 0 आला पाहिजे. पर्याय क्रमांक बी 0 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 12. 36 या संख्येला खालीलपैकी कोणत्या कसोट्या लागू होतात? तर या ठिकाणी बघा फक्त 7 तर नाही, 8 11 हे पण नाही. बघा 8ने भाग जातो का? 8 चौक 32 नाही जात. 11ने पण नाही जात. 5 आणि 10 तर जाऊ शकत नाही. मग 2 3 4 6 आणि 9 बघा 2 पण जातो, 3 जातो, 4 जातो, 6 जातो, 9 जातो. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 13. बघा 456 आणि पुढे स्टार दिलेला आहे म्हणजे 4 अंकी संख्या आहे. मग स्टार ही संख्या 9ने विभाज्य असल्यास म्हणजे ही जी संख्या दिलेली आहेत आता त्याच्या स्टारच्या जागी 1 अंक टाकावा लागेल आपल्याला. मग ही संख्या 9ने विभाज्य असल्यास स्टारच्या जागी काय येईल? आता त्याचा स्टारच्या जागी आपल्याला कोणते अंक आला पाहिजे? मग 9 या अंकाची आपल्याला कसोटी माहिती आहे. 9ची आणि 3ची कसोटी सारखीच आहे. दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या ठिकाणी ती 9ने विभाज्य आहे. मग त्याची बेरीज करूया आपण. आता बघा 5 आणि 4 9, 9 6 15. आता 15 मध्ये किती टाकायचे? मग आता 3 टाकून बघूया. 15 आणि 3 झाले 18. पहिलाच पर्याय बघा लागू होतो. 18 या संख्येला 9ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. म्हणून खालचे पर्याय सुद्धा तपासायची गरज नाही. पर्याय क्रमांक ए 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा. 12ची विभाज्यता कसोटी कोणती? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं 12ची विभाज्यता कसोटी जी आहे याच्यासाठी काही ट्रिक वगैरे नाही आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 3 आणि 4 ह्या समूळ संख्या बघायच्या आहेत. म्हणजे 3 आणि 4 जर त्या संख्येला भाग जात असेल तर 12ने त्या संख्येला निश्चित भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी 3 आणि 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी कोणती संख्या 8ने विभाज्य आहे? शेवटचे 3 अंक या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे शेवट त्या ठिकाणी काय असले पाहिजेत? शेवटचे 3 अंक जर 0 असेल तर त्याला 8ने निश्चित भाग जातो. म्हणून या ठिकाणी खालीलपैकी कोणती संख्या? तर बी बघा 1000 या ठिकाणी शेवटचे 3 अंक जर 0 असतील तर त्या ठिकाणी निश्चित त्या संख्येला 8ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी 1000 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचं बघा 25ची कसोटी काय सांगते?
आता या ठिकाणी 4 पर्याय, एकक स्थानी 5 असावा, बेरीज 25 असावी, शेवटचे 2 अंक 0, 25, 50 किंवा 75 असावे आणि शेवट संख्या विषम संख्या असावी. तर या ठिकाणी एकक स्थानी 5 असावा, तर या ठिकाणी 25 ची कसोटी ती लागू होत नाही. तर या ठिकाणी बेरीज 25 ती पण लागू होत नाही. शेवटचे अंक जे आहेत, शेवटचे 2 अंक मात्र, शेवटचे 2 अंक 25 ची कसोटी, शेवटचे 2 अंक डबल 0 म्हणजे 2 वेळा 0 किंवा 25 असलं पाहिजे, 50 असलं पाहिजे किंवा 75 असलं पाहिजे. जर या 4 पैकी दुसरे कोणतेही 2 अंक आले तर ती 25 ची कसोटी होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी, शेवटचे 2 अंक 0, 25, 50, 75 असावेत. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. 18 ने विभाज्य होण्यासाठी संख्याला कशाने भाग जावा लागतो? 2 आणि 9. पर्याय क्रमांक ए, 2 आणि 9. जर त्याला 2 आणि 9 ने भाग जात असेल तर त्याला 100% 18 ने भाग जातो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. खालीलपैकी 3 ने विभाज्य पण 9 ने न जाणारी, म्हणजे 3 न ती त्याला भाग जातो पण 9 न त्याला पूर्ण भाग न जाणारी संख्या कोणती विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 18ला कितीने भाग जातो? 3 न भाग जातो आणि 9 न पण 3 न पण जातो, 9 न पण जातो. 81ला 3 न पण जातो, 9 न पण जातो. 27ला 3 न जातो, 9 न जातो. 21 अशी संख्या आहे की जिला 3 न भाग जातो पण 21 न भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 21 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 19वा. आता या ठिकाणी काय विचारलं? 343ला 7 ने पूर्ण भाग जातो का? आता या ठिकाणी आपल्याला भागच देऊन बघावं लागेल. जर भाग जर नाही दिला तर ते पण आपण लक्षात येऊ शकतं. 343 हा 7चा घन आहे बघा, 7चा घन, 7 गुणिले 7 गुणिले 7, 7चा घन 343 येतो. म्हणजे याचा अर्थ 7ने त्याला 100% भाग जातो. जर लक्षात नसेल तर मग तुम्हाला प्रत्यक्ष 7ने भाग द्यावा लागेल. चला, पर्याय क्रमांक ए हो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. ज्या संख्येला 4 ने भाग जातो तिला 2 ने भाग जातोच का? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या संख्येला 4 ने भाग जातो, कारण 4 ने भाग जातो याचा अर्थ ती समसंख्या असते, त्याच्या शेवटी सम अंक असतो. म्हणून या ठिकाणी त्याला सम अंक जर असेल तर 2 ने भाग जातोच. म्हणून हो नेहमीच पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. आता या ठिकाणी एक स्टार जो आहे तो स्टार देण्याचा बाकी राहिलेला आहे. तर या ठिकाणी 5 या अंकाच्या नंतर स्टार आहे. 5 स्टार 2 8 ही संख्या 11 ने विभाज्य होण्यासाठी स्टारच्या जागी काय येईल? तर जे स्टार हे चिन्ह आहे त्याच्या जागी काय येईल? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा 11चा जो आपण मागाशी बघितलं 11ची कसोटी, पहिला दुसरा अंक यांची बेरीज करा, तिसरा चौथा अंक यांची बेरीज करा आणि दोघांच्या अंकाची वजाबाकी केली. जर उत्तर 0 येत असेल तर त्या ठिकाणी 11ची ती कसोटी आहे. मग या ठिकाणी जर आपण 2 नंबरला जे आहे 2 नंबर जर 5 टाकला, बघा 5 अधिक 5, मग 5 आणि 5 झाले 10 आणि 2 ची 8ची बेरीज करा, म्हणजे पहिला अंक आणि दुसरा अंक 10 आणि दुसरा अंक तिसरा अंक आणि चौथा अंक यांची बेरीज 10, मग 10 वजा 10 आलं उत्तर 0. म्हणजे 5 कुठं आहे? तर या ठिकाणी 5 आहे बघा. पर्याय क्रमांक सी, C5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22. 20ची विभाज्यता कसोटी कोणती? बघा 20ची विभाज्यता म्हणजे 20न अशी 20न कोणत्या संख्येला भाग जातो? 20ची कसोटी काय आहे ती बघा. 2 आणि 10 ने भाग जाणे. बघा 2 आणि 10 ने भाग जाणे बरोबर आहे. 2 आणि 10 ने पण त्याला भाग जातो. त्यानंतर 4 आणि 5 ने भाग जाणे. तर या ठिकाणी 4 आणि 5 ने पण भाग जातो. व्हेरी गुड. आणि शेवटचा अंक 0 असल्यास दशक स्थानचा अंक सम, म्हणजे शेवटी 0 असला पाहिजे आणि दशक स्थानचा अंक सम असला पाहिजे. याचा अर्थ ए पण आहे, सी पण आहे, डी पण आहे. मग जो बी पर्याय आहे वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा. 9999 या संख्येला कशाने भाग जातो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 3 न पण जातो, 9 न पण जातो आणि 11 न सुद्धा जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी 3, 9 आणि 11 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. 0 शेवटी असल्यास त्या संख्येला कशाने भाग जात नाही असं विचारलंय. तर या ठिकाणी 5 न जातो, 2 न जातो, 10 न जातो, 3 न कधीच जात नाही, नेहमीच जात नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे सी 3 नेहमीच नाही हे या प्रश्न योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. 14ची कसोटी म्हणजे कशाने भाग जाणे होय? आता या ठिकाणी बघा 14ची कसोटी लक्षात ठेवा. 14ची कसोटी 2 न आणि 7 न त्याला भाग गेला पाहिजे. जर 2 न आणि 7 न त्याला जर भाग जात असेल तर त्या संख्येला 14 ने पण भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए
2 आणि 7 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. 555 या संख्येला कशाने भाग जातो पण 10ने भाग जात नाही? बघा 10ने भाग जात नाही. आता 10ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? त्या ठिकाणी 0 पाहिजे शेवटी. तर मग बघा या ठिकाणी 555ला संख्येला कशाने भाग जातो पण 10ने जात नाही? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 5. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 5नं या संख्येला भाग जातो परंतु 10ने मात्र जात नाही. म्हणून 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण 2नं पण जात नाही, 4नं जात नाही, 8नं जात नाही. म्हणजे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. 555 या संख्येला 2नं जात नाही, 4नं जात नाही, 8नं जात नाही, पण 5नं जातो पण 10नं जात नाही. म्हणून 5 हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26चं योग्य उत्तर डी 5. प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. 24च्या कसोटीसाठी कोणती सहमूळ जोडी योग्य आहे? आता सहमूळ शब्द वापरलेला आहे. मग सहमूळ लक्षात ठेवायचं. सहमूळ म्हणजे अशा दोन संख्या की त्या दोघांचा जो मसावी असतो तो एक असतो. म्हणजेच काय? त्या दोघांना फक्त एक या संख्येनेच भाग जातो. मग आता 2 आणि 12 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. या ठिकाणी या दोघांना 2 जातो. त्याच्यानंतर 12ला 6ने पण जातो. म्हणजे ते होऊ शकत नाही. 6 आणि 4 या संख्येचा मसावी 1 येऊ शकत नाही. 4 आणि 6चा येऊ शकत नाही. आता 3 आणि 8 बघा. 3 आणि 8 3ला 3नच भाग जातो आणि 8ला 8नं भाग जातो. पण दोन्ही अशा संख्या आहेत का त्याला 1नं भाग जातो. त्याला 3नं 1नं जातो आणि फक्त 1नं जातो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी त्याची जी कसोटी आहे ती कसोटी पूर्ण होण्यासाठी 3 आणि 8 ही सहमूळ जोडी योग्य आहे. आता या ठिकाणी हे झालं सहमूळ. पण आता ओळखायचं कसं? 3नं भाग जातो का? तर 8 त्रिक 24, 3 8 24 आणि 8 त्रिक 24. तर या ठिकाणी तशा तर सर्वच्या सर्व संख्येने भाग जातो पण सहमूळ विचारलंय. मग या ठिकाणी डीची जोडी जी आहे ती सहमूळ आहे. वरच्या सहमूळ जोड्या नाही. म्हणजे जर भाग देऊन बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळ्यांनीच भाग जातो. पण मग पुढचं वाचायचं आपण. पुढचं काय वाचायचं? सहमूळ जोडी विचारलेली आहे. मग वरच्या ए बी सी या सहमूळ जोड्या नाही. म्हणून या ठिकाणी 3 आणि 8 हा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पुढचा प्रश्न 28वा प्रश्न बघूया. 6342 या संख्येला 3ने भाग दिल्यास बाकी किती उरेल? तर या ठिकाणी आता 3ने भाग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी सगळ्या अंकाची बेरीज करून बघूया. 6 आणि 3 9, 9 4 13, 13 आणि 2 15. अंकांची बेरीज झाली 15 आणि 15ला 3ने भाग जातो. याचा अर्थ या ठिकाणी बाकी किती उरणार? 0 उरणार. म्हणून पर्याय क्रमांक डी 0 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 29 बघा. 7च्या कसोटीत एकक स्थानच्या अंकांची किती पट वजा करतात? तर या ठिकाणी 7च्या कसोटी लक्षात ठेवायचं. हे पाठच करायचं आहे. 7च्या कसोटीत एकक स्थानच्या अंकांची किती पट वजा करतात? तर 2 पट वजा करतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक शेवटचा. सर्वात लहान मूळ संख्या जिला स्वतःची कसोटी सम असते. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. मग 2ला स्वतःची कसोटी आहे 2ची कसोटी. म्हणजे पर्याय क्रमांक ए 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे आजची आपली PYQ जी आहे ती पण संपलेली आहे. आशा करतो सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा प्रश्न आवडले असतील. नक्कीच या प्रश्नातला कोणता ना कोणता प्रश्न एक किंवा 2 प्रश्न याच्यातले 100% येतात. म्हणून या ठिकाणी 1 किंवा 2 मार्क आपले पक्केच झालेले असं समजायचं. फक्त लक्षपूर्वक या ठिकाणी ती कसोटी मन लावून ऐकायची आहे किंवा मन लावून ह्या PYQ आपण सोडवायच्या आहेत. आशा करतो की पुन्हा या ठिकाणी आपण नक्कीच पुढच्या PYQ बघाल आणि त्याला या ठिकाणी योग्य जे काही रिमार्क आहे किंवा कमेंट्स आहेत आपण पाठवाल. जर काही त्रुटी होत असतील तरी कमेंट्समध्ये तुम्ही पाठवाल, काही हरकत नाही. पण जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.